मुखेड न्यूज 24। गावाकडची खबर ग्लोबल नजर, गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24। मुखेड न्यूज 24 या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आपण पाहत आहात मुखेड न्यूज 24। नांदेड जिल्ह्यातील त्या 14 मंडळासाठी 81 कोटी रुपयाचा पीक विमा निधी प्राप्त। आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या पाठपुराव्याला यश। पुढील 2 दिवसात रक्कम खात्यात होणार जमा। मुखेड नांदेड जिल्ह्यातील त्या 14 महसूल मंडळातील हजारो शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा अखेर मंजूर झाला आहे। तांत्रिक अडचणी आणि विमा कंपनीच्या दिरंगाईमुळे अडकलेला तब्बल 81 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून पुढील 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात होणार आहे। जिल्ह्यातील सर्व मंडळासाठी पीक विमा मंजूर झाला असला तरी 14 मंडळातील शेतकऱ्यांना अद्याप रक्कमा मिळाल्या नव्हत्या। याबाबत आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। शेतकरी अडचणीत असताना विमा कंपनीने हात आकडता घेणे अमान्य असल्याचे सांगत त्यांनी मंत्रालयापासून ते स्थानिक कार्यालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला होता। या 14 मंडळातील एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी कायदेशीर आणि प्रशासनिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला आहे। शासन, प्रशासन आणि पीक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शेतकऱ्याची बाजू भक्कमपणे मांडली असे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी आपल्या चॅनलशी बोलताना सांगितले। त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून पीक विमा कंपनीला खालील 14 मंडळासाठी 81 कोटी रुपये देणे भाग पडले आहे। पीक विमा निधी मिळालेली 14 मंडळे पुढीलप्रमाणे आहेत: दिग्रस बुद्रुक, कंधार, इस्लापूर, जलधारा, मांडवी, शिंदगी, माहूर, शिंदखेडा, वाई बाजार, वानोळा, बारड, नांदेड उत्तर, वसरणी, धानोरा बुद्रुक या 14 महसूल मंडळांचा समावेश आहे। पुढील 2 दिवसात खात्यात पैसे होणार जमा। पीक विमा कंपनीकडून निधी प्राप्त झाला असून पुढील 48 तासात बाधित शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर थेट नुकसान भरपाई जमा होणार आहे। यावेळी शिकागो, अमेरिका येथून बोलताना आमदार डॉक्टर तुषार राठोड म्हणाले की शेतकऱ्यांच्या सुखदुःखात मी नेहमी सोबत होतो आणि पुढेही राहीन। हा विजय माझ्या मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आणि जिल्ह्यातील प्रत्येक कष्टकरी बळीराजाचा आहे। मुखेड न्यूज 24 साठी राजू रोडगे, नांदेड, मुखेड।